Hello students, good morning all of you. Today we will discuss mechanical properties of fluids. आपला नेक्स्ट चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, राईट. तर बघा, हा चॅप्टर बोर्ड एक्झामसाठी 5 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन जर असेल तर 7 मार्क्ससाठी विचारला जातो. म्हणजे 5 to 7 मार्क्स या चॅप्टरच्या रिलेटेड आहेत, हे लक्षात ठेवा. तर बघा, ह्या चॅप्टरची बघा इंट्रोडक्शन पार्ट तुम्ही बघितलेला आहे. तरी पण थोडासा मी रिवाइज करते इंट्रोडक्शन पार्ट बघा आज. तर इंट्रोडक्शन पार्टमध्ये काय सांगता येईल बघा आपल्याला. तर चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, राईट. आपण 11th मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स शिकलेलो आहोत, राईट. तर आता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड बघणार आहोत आपण. तर बघा, मॅटर म्हणजे पदार्थ, बरोबर. पदार्थ असतो तो 4 ग्रुपमध्ये डिवाइड होतो, लक्षात ठेवा. सॉलिड, लिक्विड, गॅस. तर 3 स्टेट तुम्हाला माहित आहेत, आतापर्यंत आपण बघितलेले आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तुम्ही शिकत आलेला आहात 11th पर्यंत, तुम्हाला माहित आहे लिक्विड मॅटरच्या 3 स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, राईट. तर अनादर नेक्स्ट आता तुम्हाला एवढंच माहित आहे की मॅटर जो असतो तो सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्येच असतो. बट अजून एक हे आहे, स्टेट आहे मॅटरची, तर ती आहे प्लाझ्मा, राईट. तर फ्लुइड म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही लक्षात घ्या. तर फ्लुइड म्हणजे काय, द सबस्टन्स दॅट कॅन बी फ्लो. जो फ्लो होतो त्याला काय म्हणतात, फ्लुइड म्हटलं जातं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल 2 येतात, एक लिक्विड आणि गॅसेस. हे सगळे काय आहेत, तर फ्लुइड्स आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर प्लाझ्मा, ही पण फ्लुइड मध्येच येते, ही पण स्टेट. फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा, एक्झाम्पल 2 आहेत, लिक्विड आणि गॅसेस. तर आता आपण बघितलेलं आहे मॅटरच्या 3 स्टेट होत्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, राईट. तर सॉलिडला डेफायनाइट शेप असतो, राईट. त्यानंतर व्हॉल्यूम पण असतं त्यांना. लिक्विडच्या बाबतीत मात्र काय असतं, त्यांना डेफायनाइट शेप नसतो. ते कोणत्याही कंटेनरमध्ये तुम्ही ओता, त्याचा शेप ते काय करतात, त्यांना स्वतःला मिळवतात, बरोबर ना, ॲक्वायर करतात तो शेप. त्यानंतर गॅसेसना शेप नसतो आणि व्हॉल्यूम पण नसतं. म्हणजे ते कोणत्याही कंटेनरमध्ये तुम्ही ओता, त्याच्यानुसार त्यांना व्हॉल्यूम ते ऑक्युपाय करतात त्या कंटेनरचं, आणि त्यांना स्वतःचा असा शेप नसतो, राईट. आणि फोर्थ जी स्टेट आहे प्लाझ्मा, ही तुमच्यासाठी नवीन आहे बघा. तर काय होतं बघा, प्लाझ्मा म्हणजे काय, मी तुम्हाला थोडंसं सांगते बघा. तर प्लाझ्मा ही स्टेट कशी डिफाईन करू शकतो बघा आपण. तर प्लाझ्मा म्हणजे, सपोज तुम्ही काय घेतलेला आहे, एक कंटेनर घेतलेला आहे, राईट. आणि त्या कंटेनरला तुम्ही काय करायला लागलेला आहात, त्याच्यामध्ये तुम्ही काय घेतलेला आहे, आईस घेतलेला आहे, आईसचे क्यूब घेतलेले आहेत, राईट. असे आईस घेतलेला आहे, बर्फ. तर ह्याला तुम्ही काय करत गेला, हीट करत गेला, हीट, राईट. ह्याला तुम्ही काय करत गेला, हीट करत गेला. तर काय होणार, हे जे आईस पॅकचे आहेत ते काय होणार, थोड्या वेळाने ह्यांचं कन्वर्जन म्हणजे सॉलिड टू काय होणार सांगा, सॉलिड होते ना आईस म्हणजे सॉलिड, त्याचं कन्वर्जन कशात होणार, लिक्विडमध्ये होणार. जसं जसं तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज कराल, हीट द्यायला तसं तसं त्याचं काय होणार, सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होणार, राईट. आता सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्जन झालं तर आफ्टर सम टाइम तुम्ही परत अजून काय करायला लागला, त्याला हीट द्यायला लागला ह्या कंटेनरला. अजून हे लिक्विडमध्ये झालेलं आहे, आता हे लिक्विड झालेलं आहे. आता ह्या लिक्विडला परत तुम्ही हीट द्यायला लागलेला आहात. सॉलिडचं काय झालं, लिक्विडमध्ये कन्वर्जन झालं. लिक्विडला परत अगेन हीट करायला लागला, तर त्याचं कशामध्ये फॉर्मेशन होणार, तर गॅसेसमध्ये. ते कशात जाणार, गॅसेसमध्ये कन्वर्ट होणार. असंच तुम्ही हीट वाढवत गेला तर पूर्ण हे जे लिक्विड होतं त्याचं कन्वर्जन पूर्ण गॅसेसमध्ये होणार, बरोबर. म्हणजे पूर्ण तो जो लिक्विड आहे तो गॅसियस फॉर्ममध्ये काय होणार, कन्वर्ट होणार. आणि अगेन तुम्ही अजून पूर्ण गॅस फॉर्म ह्याच्यामध्ये होणार. अगेन परत अजून तुम्ही त्याला काय करायला लागलेला आहात, हीट द्यायला लागलेला आहात, हीट. तर त्यावेळी काय होणार, अगेन तुम्ही जर त्याचं टेम्परेचर 8000 डिग्री सेल्सिअस 9000 डिग्री सेल्सिअस असं जर वाढवायला लागला, तर ते जे गॅसेस आहेत त्याचं कन्वर्जन कशात होणार सांगा, तो जो गॅस असतो तो आयोनाइज होतो. आयोनाइज म्हणजे काय होतो, तर त्या गॅसेसचे ॲटम जे असतात ते काय करतात, पॉझिटिव्हली चार्जड आणि निगेटिव्हली चार्जड आयन्स काय करतात, सेपरेट होतात. म्हणजे निगेटिव्हली इलेक्ट्रॉन्स जे असतात ते काय करतात, बाहेर इमिट केले जातात. इलेक्ट्रॉन्स काय होतात, इलेक्ट्रॉन्स इमिट होतात बाहेर. आणि त्याच्यामुळे ॲटम्स काय होतो, न्यूट्रल ॲटम बनतो, लक्षात ठेवा.
आणि आयोनायझेशन होतं त्या गॅसचं. ह्या प्रोसेसला काय म्हणतात, गॅस आयोनाइज होतो. तर ती केस म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, प्लाझ्मा. काय म्हणतो, प्लाझ्मा. म्हणजे काय, आयोनायझेशन ऑफ गॅस. गॅस ऑफ आयन्स किंवा इलेक्ट्रॉन्स इमिट होणं आणि ॲटम काय होणं, न्यूट्रल होणं. ह्या स्टेटला काय म्हणतात, प्लाझ्मा स्टेट म्हणतात. काय म्हणतात, प्लाझ्मा. माझ्या मते तुम्हाला प्लाझ्मा म्हणजे काय कळालं असेल. तर काय होतं, गॅसेसला जर तुम्ही अगेन हीट करत गेला, टेम्परेचर तिचं इन्क्रीज करत गेला, तर तिचं कन्व्हर्जन कशात होतं, तो गॅस आयोनाइज होतो. म्हणजे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स काय होतात, बाहेर इमिट केले जातात आणि पॉझिटिव्हली चार्जड ॲटम्स तयार होतो. म्हणजे तो न्यूट्रल ॲटम तयार होतो. त्याला काय म्हटलेलं आहे, त्या स्टेटला प्लाझ्मा स्टेट म्हटलेलं आहे. ही एक नवीन स्टेट होती जी की आपण बघितलेली आहे. आता फ्लुइड म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. तर फ्लुइड म्हणजे काय, द सबस्टन्स दॅट कॅन बी फ्लो. तर त्याच्यामध्ये दोन येतात, एक्झाम्पल लिक्विड आणि गॅसेस. आता लिक्विडच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते. तर लिक्विडच्या बाबतीत काय होणार बघा, लिक्विड हे एक प्रकारचं फ्लुइडच आहे, गॅसेस पण फ्लुइडच आहेत. तर काय होणार बघा, लिक्विड म्हणजे काय, जर तुम्ही एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि तो ग्लास तुम्ही काय केला, असा तिरका केला, तर थोड्या वेळाने काय होणार, ते लिक्विड काय होणार, लिक्विड फ्लो होणार. बरोबर ना, म्हणजे लिक्विड काय होतं, फ्लो होतं. राईट. आणि गॅसेसच्या बाबतीत पण तेच आहे. त्यामुळं लिक्विड आणि गॅसेस हे काय आहेत, फ्लुइड आहे. म्हणजे असा पदार्थ जो वाहतो, त्याला काय म्हणतात, तर फ्लुइड म्हटलं जातं. त्याच्यामध्ये दोन प्रकारे आपण म्हणतो, लिक्विड आणि गॅसेस. हे सगळे काय आहेत, फ्लुइड आहेत. म्हणजे जो पदार्थ वाहतो, फ्लो होतो, त्याला काय म्हणतात, फ्लुइड म्हणतात. लक्षात ठेवा. आता बघा, आयडियल फ्लुइड काय असतो बघा, प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड म्हणजे काय. आता आयडियल म्हणजे काय, तर आयडियल असं काय असं अस्तित्वात नसतं. लक्षात ठेवा. तर आयडियल हे फक्त आपण काय करतो, कन्सिडर केलं जातं ते. म्हणजे आयडियल फ्लुइड काय जास्त करून अस्तित्वात नसतं. लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये बघा, आयडियल फ्लुइड म्हणजे काय, आता मी तुम्हाला फ्लुइडच्या अजून एक्झाम्पल सांगते बघा. म्हणजे बघा, एअर हे पण फ्लुइडच आहे, वॉटर हे पण फ्लुइडच आहे. त्यानंतर अजून आपल्याला सांगता येईल फ्लोर डफ म्हणजे काय, जी आपली कणिक आहे ती तुम्हाला सॉलिड दिसेल. बरोबर ना, सॉलिड आहे, कणकेचा गोळा सॉलिड आहे, पण तुम्ही त्याला प्रेस करत गेला, त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट करत गेला, तर तो काय होतो, फ्लो होतो ना. म्हणजे त्याचं जे डायमेन्शन्स असतात ते चेंज होतात ना, म्हणजे तो फ्लो होतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर टूथपेस्टला तुम्ही काय केलं, प्रेस केलं, तर ती काय होते, फ्लो होते. म्हणजे ती जरी तुम्हाला सॉलिड दिसत असली तरी ती काय होते, फ्लो होते. म्हणजे टूथपेस्ट पण काय आहे, फ्लुइडच आहे. लक्षात ठेवा. म्हणजे एक्झाम्पल तुमच्या डे टू डे लाईफ मधले फ्लुइडचे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. लक्षात ठेवा. फ्लुइड फ्लोज अंडर द ऍक्शन ऑफ फोर्स. लक्षात ठेवा. जर तुम्ही फोर्स एक्झर्ट केलं, मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं, ग्लास आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलं तुम्ही, त्याच्यावर तुम्ही टँजेन्शियल फोर्स ऍक्ट केलं. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला सांगते. आता एक ग्लास घ्या, तुम्ही करू शकता एक्सपेरिमेंट. ग्लास घ्या, त्याच्यामध्ये काय आहे, लिक्विड आहे. लिक्विड तुम्ही भरलेला आहे, तो काय करा, थोडासा तिरका करा. तिरका केल्यावर ग्लास कसा होणार, अशा पद्धतीने. म्हणजे ह्याला तुम्ही टँजेन्शियल फोर्स ऍक्ट करताय असं. टँजेन्शियल फोर्स ऍक्ट केल्यामुळे ग्लास काय होणार, असा पोझिशन त्याची चेंज करणार आणि त्याच्यातलं जे पाणी होतं ते काय होणार, थोडंसं असं बाहेर पडणार. जसं जसं तुम्ही ग्लास काय कराल, तिरका करत जाल, तसं तसं पाणी काय होणार, याच्यातलं लिक्विड काय होणार, बाहेर पडणार. लिक्विडचे ॲटम्स काय होणार, असे मोलेक्युल्स बाहेर पडणार. म्हणजे काय होणार, तर फ्लुइड म्हणजेच काय, म्हणजे वॉटर हे फ्लुइडच आहे. वॉटर म्हणजे काय, हे काय होणार, लिक्विड काय होणार, वॉटर मोलेक्युल्स काय होणार, तर फ्लो होणार. बरोबर ना, हे फ्लो होणार अशा पद्धतीने. फ्लो म्हणजे वाहने. बरोबर, फ्लो म्हणजे वाहने. म्हणजे फ्लुइड्स हे काय करतात, अंडर तुम्ही त्याच्यावर फोर्स एक्झर्ट केलं तर ते काय होतात सांगा, फोर्स एक्झर्ट केल्यामुळं ते फ्लुइड काय होतात, तर फ्लो होतात. हे लक्षात ठेवा. हे सगळं तुम्ही इंट्रोडक्शन पार्टमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूयात बघा आता आपण. आता आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघूयात आपण. आयडियल फ्लुइड कशाला म्हणायचं, तर आयडियल फ्लुइड हे इनकॉम्प्रेसिबल असतं. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट असते. डेन्सिटी म्हणजे काय, तर डेन्सिटी म्हणजे काय, तर मास पर युनिट व्हॉल्यूम असतं. लक्षात ठेवा. डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. राईट. मग मास गिवन गॅसचं किंवा लिक्विडचं कॉन्स्टंट असेल आणि व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट असेल, तर त्या बाबतीत काय असणार सांगा, फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल असतं. लक्षात ठेवा. म्हणजे त्याची डेन्सिटी काय असते, फ्लुइडची कॉन्स्टंट असते. हे आपण आयडियल फ्लुइडच्या बाबतीत बघत आहोत. लक्षात ठेवा. त्यानंतर
इट फ्लो इज इरोटेशनल. फ्लुइडचा जो फ्लो असतो तो इरोटेशनल असतो आयडियल फ्लुइडचा. म्हणजे काय इरोटेशनल म्हणजे काय, तर टर्ब्युलंट फ्लो नसतो त्याचा, लक्षात ठेवा. टर्ब्युलंट म्हणजे काय, आता तुम्ही शांत पाणी जे वाहते, म्हणजे फॉर एक्झाम्पल नदी, रिव्हरचं बघताय तुम्ही पाणी, ते कसं असतं बघा, शांत असं वाहत असतं पाणी. तर ह्याला इरोटेशनल म्हणजे तुम्ही काय म्हणजे हे फ्लुइड कसं असतं, तर हे अशा पद्धतीने असतं की ते रोटेट होत नाही, बरोबर. ते काय कसं असतं, एकदम स्ट्रेट लाईन मध्ये फ्लो होत असतं, लक्षात ठेवा. तर रोटेशनल म्हणजे काय बघा, टर्ब्युलंट होणं म्हणजे काय होणं, तर ह्या जर तुम्ही पूर वगैरे आल्यानंतर फ्लड म्हणजे पूर वगैरे आला नदीला, तर काय होतं सांगा, हे पाणी असंच काय होतं, रोटेट होतं, बरोबर. म्हणजे हे असं रोटेट होतं. तर तसं फ्लुइड नसतं. आयडियल फ्लुइड जे असतं ते कसं असतं, इरोटेशनल असतं. देर इज अ नो टर्ब्युलन्स, लक्षात ठेवा. देर इज अ नो टर्ब्युलन्स, असं असतं ते फ्लुइड. तर ते इरोटेशनल असतं. इट फ्लो इज इरोटेशनल, त्याचा फ्लो जो असतो तो इरोटेशनल असतो, लक्षात ठेवा. इरोटेशनल म्हणजे ते एकदम शांत असं काय होत असतं, फ्लो होत असतं एकदम स्ट्रेट लाईन मध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर थर्ड नंबरचा आहे इट इज नॉन विस्कस. बरोबर. आता विस्कॉसिटी कन्सेप्ट आपण पुढे पण बघणार आहोत ह्या चॅप्टर मध्ये. पण आयडियल फ्लुइड हे नॉन विस्कस असतं. कशावरून सांगा, तर विस्कॉसिटी म्हणजे काय, तर बघा विस्कॉसिटी म्हणजे आता तुम्ही काय घ्या, तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता तर मी सांगते बघा, तुम्ही काय करा, एक इन्क्लाइंड प्लेन असं घ्या. इन्क्लाइंड प्लेन मध्ये बघा तुम्ही फर्स्ट पदार्थ कुठला घेताय, मॅटर कुठला घेताय बघा पदार्थ, तर तुम्ही घ्या दूध घ्या किंवा लिक्विड घ्या, वॉटर घ्या, बरोबर. तुम्ही वॉटर काय केलं, ह्या इन्क्लाइंड प्लेन वरून जर टाकलं तर ते फास्टली जाणार, फास्टली फ्लो होऊन इथं जाणार आहे आणि फ्लो होणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही जर हनी घेतलं, मध घेतला, तर काय होणार सांगा, हनी घेतल्यानंतर हनीचा ड्रॉप जर तुम्ही इथं सोडला तर तो स्लोली काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. म्हणजे ह्या केसमध्ये हनी जो आहे त्याला विस्कॉसिटी काय आहे, तर त्या केसमध्ये हनीच्या केसमध्ये विस्कॉसिटी ते जास्त विस्कस आहे, त्यामुळे ते हळूहळू काय झालेलं आहे, फ्लो झालेला आहे. बट लिक्विड किंवा वॉटर जर तुम्ही घ्याल तर ते फास्टली काय होणार आहे, मूव्ह होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आयडियल फ्लुइड जे असतं ते नॉन विस्कस असतं. फॉर एक्झाम्पल वॉटर, बरोबर ना. वॉटर हे काय आहे, आयडियल फ्लुइड प्रमाणेच बिहेव करतं ना, म्हणजे ते काय आहे, नॉन विस्कस आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर इट्स फ्लो इज स्टेडी, दॅट इज व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. फ्लो कसा असतो, स्टेडी, स्थिर असतो. आणि व्हेलॉसिटी, फ्लो स्टेडी आहे म्हणजे व्हेलॉसिटी काय राहणार, कॉन्स्टंट असणार. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, त्यामुळे फ्लो काय असणार, स्टेडी असणार, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या 4 प्रॉपर्टीज आहेत आयडियल फ्लुइडच्या. आता जनरल प्रॉपर्टीज काय असतात बघा फ्लुइडच्या, तर फ्लुइड्स डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म्ड. आता डिफॉर्मेशन आपण बघितलेलं आहे 11th मध्ये. तर डिफॉर्मेशन काय असतं बघा, डिफॉर्मेशन ही कन्सेप्ट काय आहे बघा. डिफॉर्मेशन म्हणजे काय होतं, तर डिफॉर्मेशन तुम्ही इलास्टिसिटी चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. तर डिफॉर्म होतं म्हणजे काय होतं बघा, जर तुम्ही आता सॉलिडच्या बाबतीत बघूयात आपण. सॉलिडच्या बाबतीत काय असणार, ॲटम जे असतात सॉलिडचे ते टाईटली काय असतात, एकमेकांना बॉन्ड झालेले असतात. बाइंडिंग काय असतं त्यांच्यामध्ये जास्त असतं, म्हणजे क्लोज असतात आणि ते टाईटली बॉन्ड झालेले असतात. त्यामुळे त्यांच्यावर जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स जर एक्झर्ट केलं, फोर्स जर एक्झर्ट केलं तर सहजासहजी सॉलिडच्या शेपमध्ये, साईजमध्ये चेंज होत नाही, लक्षात ठेवा. सॉलिडच्या बाबतीत जर आपण कन्सिडर केलं तर. बट फ्लुइडच्या बाबतीत काय होणार बघा, फ्लुइड म्हणजे मी सपोज तुम्हाला लिक्विडच कन्सिडर करते प्रत्येक वेळी. तर फ्लुइडच्या बाबतीत तुम्ही काय केलं, एक्सटर्नल फोर्स जर एक्झर्ट केलं, सपोज हा ग्लासच एक्झाम्पल मी तुम्हाला देते. ग्लासच्या बाबतीत तुम्ही एक्सटर्नल फोर्स जर एक्झर्ट केलं तर हा ग्लास काय होणार, असा तिरका होणार. आणि ह्याच्यातलं फ्लुइड काय होणार, हे फ्लुइड काय होणार सांगा, डिफॉर्म होणार. म्हणजे तिचं काय होणार सांगा, ते फ्लो व्हायला लागणार, बरोबर. म्हणजे डिफॉर्मेशन लगेच काय होतं इथं ॲक्सेप्ट केलं जातं. फ्लुइड काय करतात, फ्लुइड डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, अपोज करत नाही डिफॉर्मेशन होण्याला, चेंज होण्याला ते अपोज करत नाही. डिफॉर्मेशन म्हणजे त्या बॉडीच्या साईज, शेपमध्ये वगैरे चेंज होणं. तर फ्लुइड त्या डिफॉर्मेशनला अपोज करत नाही, ते लगेच काय होतात, परमनंटली डिफॉर्म होतात, बरोबर. अशा पद्धतीने ते लगेच फ्लो व्हायला लागतात. त्यांचं काय केलं तुम्ही, फोर्स एक्झर्ट केलं की ते काय करतात, लगेच डिफॉर्म होतात, बरोबर. ते अपोज करत नाहीत. बट सॉलिडच्या बाबतीत एक रिस्टोरिंग फोर्स असतं. हे ॲटम्स, मॉलिक्युल्स काय करतात, तुम्ही जे फोर्स एक्झर्ट करता त्याला आतल्या साईडने काय करतात, हे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स फोर्स एक्झर्ट करतात, त्यालाच काय म्हणतात, रिस्टोरिंग फोर्स. तुम्ही इकडून एक्झर्ट केलं तर ते आतल्या साईडने एक फोर्स ऍक्ट करतात, त्याला काय म्हटलं जातं, रिस्टोरिंग फोर्स म्हटलं जातं. काय म्हणतात, रिस्टोरिंग फोर्स. तर ते रिस्टोरिंग फोर्स एक्झर्ट करतात सॉलिड.
बट फ्लुइड ते करत नाहीत, कारण ते डिफॉर्मेशनला अपोज करत नाहीत. सॉलिड काय करतात, डिफॉर्मेशनला अपोज करतात. आपली बॉडी पण सॉलिड आहे, बरोबर ना. आपल्यावर जर एखादं फोर्स एक्झर्ट झालं तर आपण काय होतो, आपली मुवमेंट होते. लक्षात ठेवा, आपण या जागी आहे तर या जागेवरून आपण दुसऱ्या जागी जातो, लक्षात ठेवा. पण आपली बॉडी काय असं चेंज होतं का, आपला पाय एकीकडे राहिला, आपल्या फोर्स एक्झर्ट झालं तर आपण काय होणार, आपल्याला कोणतं ढकललं तर आपण काय होणार, पुढे पुढे जाणार नुसतं. आपली काय चेंज होणार, सपोज हा मास आहे, एक ब्लॉक आहे मास एम मासचा, तर तुम्ही त्याला फोर्स एक्झर्ट केलं तर तो काय होणार आहे, असं इथं जाणार ना. म्हणजे तो काय झाला सांगा, त्याच्या बॉडीच्या मासमध्ये काही चेंज झाला का, किंवा शेपमध्ये काही चेंज झाला का, नाही झाला. आपण जसं इथं चालत आहोत तसंच इथं चालणार ना. का आपलं पाय हात वेगळीकडं डोकं वेगळीकडं असं काय होणार आहे का, नाही होणार, बरोबर. म्हणजे एक्सटर्नल फोर्स जरी एक्झर्ट झालं तरी आपल्या कशामध्ये चेंज होत नाही, ॲटम्स मोलिक्युलचे असतात आपल्या ह्या बॉडीचे. आपण सॉलिड बॉडी आहे तर ते काय होत नाहीत, चेंज होत नाही, त्यांची पोझिशन सेमच राहते, फक्त मुवमेंट घडून येते. लक्षात ठेवा, हा डिफरन्स आहे सॉलिड आणि फ्लुइडमध्ये. ह्याचे जे ॲटम्स आणि मोलिक्युल्स आहेत त्यांची पोझिशन नुसती चेंज होते, म्हणजे हे एकाच जागेवरून दुसऱ्या जागी जातात. बट जे फिक्स त्यांचं स्ट्रक्चर आहे ॲटम्स मोलिक्युल्सचं ते काय होत नाही, बदलत नाही. फ्लुइडच्या बाबतीत मात्र सपोज ही फर्स्ट लेअर आहे, ही सेकंड लेअर आहे फ्लुइडची, तर ते ओतल्यानंतर काय होतं, फर्स्ट लेअर फर्स्ट ऑफ ऑल जाते, परत सेकंड लेअर जाते, परत थर्ड लेअर जाते. म्हणजे त्यांच्या पोझिशनमध्ये पण काय होते, ॲटम्स मोलिक्युल्सच्या लिक्विड घेतला आपण तर चेंज होते. लिक्विड म्हणजे फ्लुइडच आहे, लक्षात ठेवा. हा मेन डिफरन्स आहे. तर सॉलिडमध्ये काय असतं, रिस्टोरिंग फोर्स असतं, जे फ्लुइडमध्ये रिस्टोरिंग फोर्स नसतं, लक्षात ठेवा. सॉलिड काय करतात, अपोज करतात डिफॉर्मेशनला, चेंज होण्याला अपोज करतात, बट फ्लुइड करत नाहीत, लक्षात ठेवा. हा मेन डिफरन्स आहे, लक्षात ठेवा चांगला. म्हणजे प्रॉपर्टी काय आहे, फ्लुइड्स डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म, ते परमनंटली डिफॉर्म होतात, लक्षात ठेवा. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो, त्यांच्याकडे ॲबिलिटी असते, क्षमता असते काय करण्याची, फ्लो होण्याची. जे की मी तुम्हाला एक्झाम्पल ग्लासच्या बाबतीत तुम्ही करून बघा. एक्झाम्पल तुम्ही काय करा, तुमचं हात घ्या, हातावर काय घ्या, पाणी घ्या, पाण्याचा थेंब घ्या आणि तो थोडासा असा कन्वर्ट करा. तुम्ही म्हणजे त्या पाण्याच्या थेंबाला काय करताय, फोर्स एक्झर्ट करताय. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर हात असा केला तर ते पाणी काय होणार, असं पाण्याचा ड्रॉप काय होतं बघा, तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघू शकता आता सुद्धा. पाण्याचा ड्रॉप काय होणार, असा फ्लो होणार, पाणी काय होणार, फ्लो होणार, ते लिक्विड. म्हणजे काय, त्यांच्याकडे ॲबिलिटी असते टू फ्लो. दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये पाणी ओताल, फ्लुइड म्हणजे एक पाणीच आहे, फ्लुइडमध्ये तुम्ही लिक्विड आणि गॅस कन्सिडर करा फक्त. म्हणजे वॉटर हे काय फ्लुइडच आहे. मी एक्झाम्पल तुम्हाला देते वॉटरच्या बाबतीत, बरोबर. तर तुम्ही जर पाणी कोणत्याही कंटेनरमध्ये ओतलं लिक्विड तर ते त्या कंटेनरचा शेप काय करतो, त्याला प्राप्त होतो. दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर, राईट. म्हणजे हे बेसिक जे आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ह्या चॅप्टरचं, हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. कळालं. तर मॅटरच्या 4 स्टेट असतात, 3 तर तुम्ही बघतच आलेला आहात आतापर्यंत, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, राईट. तर अजून एक अनदर स्टेट आहे मॅटरची, तर तिला प्लाझ्मा स्टेट म्हटलं जातं. तर फ्लुइड म्हणजे काय, प्लाझ्मा म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर प्लाझ्मा म्हणजे काय, तर जर तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये आईस घेतला आणि तो तुम्ही काय केला, त्याला हीट प्रोव्हाइड केली, तर तो आफ्टर सम टाइम त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, लिक्विडमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये होतं. अगेन त्या लिक्विडला तुम्ही हीट केलं तर त्या लिक्विडचा काय होतो, गॅसेस फॉर्ममध्ये ती लिक्विड काय होतं, कन्वर्ट होतं. मग ते गॅसेसला अजून तुम्ही हीट प्रोव्हाइड केली तर त्या गॅसेसची काय होतात सांगा, गॅसेसचं आयोनायझेशन होतं आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स काय होतात, बाहेर इमिट होतात आणि तो ॲटम जो असतो तो न्यूट्रल होतो. पॉझिटिव्हली चार्ज ॲटम राहतो आणि तो न्यूट्रल होतो. ह्या स्टेटलाच काय म्हटलं जातं, गॅसेस आयोनाइज होतात, म्हणजेच त्या स्टेटला काय म्हणतात, प्लाझ्मा म्हटलं जातं, लक्षात ठेवा. तर फ्लुइड जे असतात, तर फ्लुइड म्हणजे काय, द सबस्टन्स दॅट कॅन बी फ्लो, सिंपल डेफिनेशन आहे. असे पदार्थ की जे काय करू शकतात, फ्लो करतात, त्यांना काय म्हणायचं, फ्लुइड म्हणायचं. फॉर एक्झाम्पल लिक्विड, गॅसेस, हे 2 काय आहेत, फ्लुइड आहेत. आता प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड काय सांगता येतील आपल्याला, इट इज इनकॉम्प्रेसिबल. फ्लुइड जे असतात ते इनकॉम्प्रेसिबल असतात, लक्षात ठेवा. इट इज इनकॉम्प्रेसिबल, दॅट इज डेन्सिटी जी असते त्यांची ती कॉन्स्टंट असते. सेकंड, इट्स फ्लो इज काय असतो सांगा, इट्स फ्लो इज इररोटेशनल. म्हणजे यांचा फ्लो असा स्टेडी असतो, स्थिर असतो.
तो इरोटेशनल नसतो, लक्षात ठेवा. इट्स फ्लो इज इरोटेशनल. रोटेशनल नसतो, इरोटेशनल. रोटेशनलच्या अपोजिट वर्ड आहे इरोटेशनल. जसं रेग्युलरच्या अपोजिट वर्ड इरेग्युलर, बरोबर, तसा रोटेशनलच्या अपोजिट वर्ड आहे इरोटेशनल, लक्षात ठेवा. रोटेशनल म्हणजे पूर आल्यानंतर जसं नदीचं पाणी होतं बघा, गोल गोल फिरतं, बरोबर, सुनामी आल्यानंतर वगैरे, त्या पद्धतीने होत नाही, लक्षात ठेवा. इरोटेशनल म्हणजे काय, तर स्थिर, लक्षात ठेवा. इट इज नॉन विस्कस. फ्लूइड, आयडियल फ्लूइड जे असतं ते नॉन विस्कस असतं, लक्षात ठेवा. आणि इट्स फ्लो इज स्टेडी, म्हणजे व्हेलॉसिटी त्या फ्लोची काय असते, कॉन्स्टंट असते, त्यामुळे तो स्टेडी असतो. बट हे आयडियली झालं, आयडियल फ्लूइड झालं. पण जनरल प्रॉपर्टीज फ्लूइडच्या काय सांगता येतील आपल्याला, अगेन बघा. तर फ्लुइड्स डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. फ्लुइड बघा डिफॉर्मेशनला अपोज करत नाहीत. जसं तुम्ही त्याला डिफॉर्म कराल तसं ते डिफॉर्म होतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पाणी घेतलेलं आहे ग्लासमध्ये, तुम्ही त्याच्यावर फोर्स एक्झर्ट केलं की लगेच ते काय होतात सांगा, फ्लो होतात. ते डिफॉर्म होतात लगेच, त्यांचा काय होतं, त्यांचा शेप, साईज सगळं चेंज होतं, बरोबर ना, लगेच ते फ्लो व्हायला लागतात. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो, त्यांच्याकडे ॲबिलिटी असते फ्लो होण्याची. आणि दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. तुम्ही ज्या कंटेनरमध्ये ते फ्लूइड ओताल त्या कंटेनरचा शेप काय करतात, ते ॲक्वायर करतात, लक्षात ठेवा. हे एवढं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, बरोबर. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे बघा. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. हे सगळं झालं आपला इंट्रोडक्शन पार्ट होता आतापर्यंतचा आपण बघितलेला. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बघा, फ्लूइड ॲट रेस्ट हा पॉईंट बघणार आहोत. फ्लुइड्स ॲट रेस्ट, लक्षात ठेवा. तर फ्लुइड ॲट रेस्ट मध्ये काय सांगता येईल बघा आता आपल्याला. फ्लुइडची बघा अजून एक ब्रँच आहे फ्लुइडच्या केसमध्ये, द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इज properties of fluids at rest. The branch of physics which deals with the properties of fluids at rest. फ्लुइड कसा असतो, रेस्ट मध्ये असतो. फ्लुइड्स ॲट रेस्ट, ॲट रेस्ट इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक्स. फ्लुइड म्हणजे स्थिर असतात, रेस्ट असतात. ही एक फिजिक्सची ब्रँच आहे ज्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. तर त्या ब्रँचला फिजिक्सच्या तर हायड्रोस्टॅटिक्स म्हणतात. काय म्हणतात, हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रो मीन्स फ्लुइड कशाच्या रिलेटेड आहे, वॉटरच्या रिलेटेड आहे, माहिती आहे तुम्हाला. हायड्रो मीन्स वॉटर आणि स्टॅटिक्स मीन्स काय, स्थिर, बरोबर. हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे वॉटर किंवा लिक्विड किंवा फ्लुइड म्हणतो आपण ज्याला, ते फ्लुइड काय असतात, ह्या केसमध्ये रेस्ट असतात, म्हणजे स्थिर असतात. स्टॅटिक म्हणजे स्थिर. ह्या ब्रँचला फिजिक्सच्या काय म्हणतात, तर हायड्रोस्टॅटिक्स म्हटलं जातं. आता आपल्याला प्रेशर ऑफ फ्लुइड्स ही कन्सेप्ट बघायची आहे. प्रेशर म्हणजे काय बघा, आता लक्षात घ्या. प्रेशर म्हणजे काय असतं बघा. तर प्रेशर इज काय असणार बघा. प्रेशर म्हणजे काय, नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड पर युनिट सरफेस एरिया ऑफ अ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड प्रेशर ऑफ अ फ्लुइड. ग्लास घ्या, ग्लासमध्ये काय घेतलं तुम्ही, पाणी घेतलेलं आहे. आणि प्रेशर म्हणजे काय, तर त्या पाण्यावर एक्झर्ट होणारं, त्या लिक्विडवर एक्झर्ट होणारं फोर्स, फोर्स पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर ऑफ अ फ्लुइड. लक्षात ठेवा. फोर्स पर युनिट एरिया इज इक्वल टू प्रेशर, हे आपण बघितलेलं आहे आधी पण, तेच डेफिनेशन आहे. म्हणजे प्रेशर ऑफ अ फ्लुइड म्हणजे काय, नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड पर युनिट सरफेस एरिया ऑफ अ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर ऑफ अ फ्लुइड. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल बघा, कशा पद्धतीने, तुम्ही ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर जे नॉर्मल डायरेक्शनने एक्झर्ट होणार प्रेशर, ते कसं असणार बघा, कुठे एक्झर्ट होणार बघा, इथं असं एक्झर्ट होणार प्रेशर, ह्या एरिया ऑफ कॉन्टॅक्टवर. हे नॉर्मल रिएक्शनने एक्झर्ट होणार काय असतं, प्रेशर असतं. ह्याचा एरिया जर किती असेल, क्रॉस सेक्शनल एरिया ए असेल, कॉन्टॅक्टमध्ये असलेला क्रॉस सेक्शनल एरिया ए असेल, तर प्रेशर इज इक्वल टू काय असतं बघा, ह्याच्यावर एक्झर्ट होणार काय सांगा, फोर्स पर युनिट काय असतो, एरिया असतो. प्रेशर म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया, लक्षात ठेवा. फोर्स एसआय युनिट जर प्रेशरचं काढायचं झालं तर काय येणार बघा, हे बघितलेलं आहेच आपण. तर फोर्स युनिट असतं न्यूटन, एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. म्हणजे एसआय युनिट काय येणार प्रेशरचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर येणार, राईट. आणि सीजीएस युनिट जर घेतलं तर न्यूटनचं काय होणार, डाईन, आणि मीटरचं काय होणार, सेंटीमीटरचा स्क्वेअर होणार, राईट. आणि डायमेन्शन्स काय येणार बघा, ह्याचे
प्रेशरचे m⁻⁴ l⁻⁻⁴ t⁻⁻². फोर्सचे माहीत असतील तर लगेच तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतील प्रेशरचे, लक्षात ठेवा. आणि हे 11th मध्ये झालेलं आहे. प्रेशरचे आपण डायमेन्शन्स वगैरे सगळे काढलेले आहेत. युनिट्स अँड डायमेन्शन्स या चॅप्टरमध्ये आपण ते सगळा अभ्यास केलेला आहे. SI युनिट फक्त लक्षात ठेवा प्रेशरचं. तर ऑल्सो आता अजून एक कन्वर्जन फॅक्टर आहे बघा, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. लक्षात ठेवा, हे पण रिलेशन लक्षात ठेवा, न्यूमरिकल साठी आपल्याला लागणार आहे. 1 पास्कल म्हणजे काय, पास्कल हे PA ने पण डिनोट केलं जातं आणि 1 न्यूटन मीटर स्क्वेअर म्हणजेच 1 पास्कल असतं, लक्षात ठेवा. न्यूटन मीटर स्क्वेअर म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला पास्कल हे युनिट म्हणू शकता. PA ने ते डिनोट केलं जातं. डायमेन्शन्स ऑफ प्रेशर इथं सांगितलेले आहेत मी तुम्हाला. प्रेशर कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे, लक्षात ठेवा. प्रेशर ही फक्त काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे, कारण हिला डिफाइन करण्यासाठी फक्त काय लागतं, तर फक्त मॅग्निट्यूडची गरज आहे, डायरेक्शनची गरज नाही. स्केलर क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच हॅव ओनली मॅग्निट्यूड. द डायरेक्शन नेसेसरी नसते ह्या केसमध्ये. म्हणजे प्रेशरच्या बाबतीत ही स्केलर क्वांटिटी आहे, फक्त आपण त्याची व्हॅल्यू फक्त डिफाइन करतो, डायरेक्शन डिफाइन करत नाही. प्रेशरचे अनादर कॉमन युनिट्स आहेत बघा प्रेशर मोजण्याचे. प्रेशर ऑफ गॅस आर बार ऑर टॉर. लक्षात ठेवा, बार मध्ये पण मोजतात प्रेशर आणि टॉर मध्ये पण. 1 बार इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं, लक्षात ठेवा. आणि 1 हेक्टापास्कल इज इक्वल टू किती असतं बघा, 100 पास्कल असतं. किती असतं, 100 पास्कल. कन्वर्जन फॅक्टर फक्त लक्षात ठेवा, हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तुम्ही प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणा किंवा पास्कल म्हणा. काही न्यूमरिकल मध्ये पास्कल असणार, काही न्यूमरिकल मध्ये न्यूटन पर मीटर स्क्वेअर असणार, लक्षात ठेवा. किंवा हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आपण असंही लिहू शकतो, न्यूटन m⁻⁻² असंही लिहू शकतो, काही पण फरक पडत नाही, लक्षात ठेवा. हे m⁻² वर गेल्यानंतर काय होणार, -2 होणार आहे. त्यानंतर प्रेशरचे अजून युनिट्स आहेत बघा, बार ज्याला म्हटलं जातं अँड टॉर पण म्हटलं जातं, लक्षात ठेवा. 1 बार इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. आणि 1 हेक्टापास्कल इज इक्वल टू 100 पास्कल असतं. हे कन्वर्जन फॅक्टर लक्षात ठेवा, जे की तुम्हाला पुढच्या अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचे असणार आहेत. इथपर्यंत समजलं असेल माझ्या मते तुम्हाला की कशा पद्धतीने प्रेशर ऑफ फ्लुइडची डेफिनेशन आहे. फोर्स, नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड. नॉर्मल म्हणजे काय, क्लासमध्ये पाणी घेतले त्याला परपेंडिक्युलर असणार असं फोर्स, बरोबर. हे नॉर्मल झालं. पाणी घेतलेला हा ग्लास आहे, याच्यामध्ये तुम्ही पाणी घेतलेलं आहे, लिक्विड घेतलेलं आहे, याच्यामध्ये याला नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर असणार. एक्झर्टेड नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. त्या लिक्विडमध्ये आणि त्या ग्लासमध्ये जो सरफेस एरिया असतो कॉन्टॅक्टमध्ये त्याच्यावर एक्झर्ट होणार फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज अ प्रेशर. लक्षात ठेवा, फोर्स अपॉन एरिया सिंपल फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण आधी पण बघितलेला आहे. त्यानंतर त्याचं युनिट पण लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पार्ट आहे युनिटचा पण. SI युनिट काय आहे, CGS युनिट, डायमेन्शन्सवर पण कधी कधी क्वेश्चन विचारला जातो MCQ मध्ये. तर बघा आता एक्सप्रेशन फॉर, नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम. लक्षात ठेवा, आता एक्सप्रेशन फॉर प्रेशर डिराईव्ह करायचं आहे आपल्याला लिक्विडवर एक्झर्ट होणारं, लिक्विड कॉलमवर. तर त्याच्यासाठी आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एक कंटेनर घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये काय फिलअप केलेलं आहे, आपण वॉटर भरलेलं आहे. आणि त्या वॉटरमध्ये आपण एक असा सिलेंड्रिकल साईजचा एक इमॅजिनरी काय केलेला आहे, असा सिलेंडर काय केलेला आहे, त्याच्यामध्ये डीप केलेला आहे. सिलेंड्रिकल इमॅजिनरी स्पिअर डीप केलेला आहे असं आपण कन्सिडर करूया. ज्या सिलेंडरची हाईट h आहे आणि तो सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो A आहे, हे कन्सिडर केलेलं आहे. कन्सिडर रो डेन्सिटी ऑफ लिक्विड, ते जे लिक्विड आपण भरलेलं आहे वॉटर. आता हे वॉटर सोडून बाहेर काय असणार आहे, हे एअर असणार आहे, लक्षात ठेवा, बरोबर ना. म्हणजे कसं दिसेल बघा तुम्हाला, ग्लास घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरा, फिलअप करा, आणि त्या पाण्यामध्ये एक तुम्ही सिलेंड्रिकल काय केलेलं आहे, असा काय केलेला आहे, एक असा सिलेंडर काय केलेला आहे, डीप केलेला आहे, असं कन्सिडर केलेलं आहे. याच्यामध्ये जो सिलेंडर डीप केलाय त्याचा एरिया काय आहे, A आहे, आणि ज्याची हाईट किती आहे, h आहे, लक्षात ठेवा. आता वॉटर जे फिलअप केलेलं आहे, अर्धा ग्लास भरलेला आहे, त्याच्या वर जे राहिलेले असते, काही नसतं, वर जे राहिलेलं असतं त्याला एअर म्हटलं जातं, बरोबर. एवढं कळालं असेल तुम्हाला. म्हणजे रो डेन्सिटी घेतलेली आहे आपण लिक्विडची, आणि सिलेंडर जो घेतलेला आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती घेतलेला आहे, A घेतलेला आहे, आणि त्या सिलेंडरची हाईट किती आहे, h एवढी हाईट असणार आहे. तर
अ व्हेसल इज फिल्ड, काय काय कन्सिडर केले आपण, एक व्हेसल घेतलेली आहे, फिल्ड विथ अ लिक्विड. लेट अस कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झर्टेड बाय अन इमॅजिनरी सिलेंडर. ह्या इमॅजिनरी सिलेंडरवर किती प्रेशर एक्झर्ट होते ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ज्या सिलेंडरची एरिया क्रॉस सेक्शन ए आहे आणि तो जो सिलेंडर आहे तो त्या कंटेनरमध्ये आपण काय केलेला आहे, असा ठेवलेला आहे. जे डायग्राममध्ये तुम्हाला दिसते ते त्या पद्धतीने आहे. तर लिक्विड कॉलम एक्झर्ट अ फोर्स, किती फोर्स एक्झर्ट करणार, mg एवढं फोर्स एक्झर्ट करणार, विच इज इट्स अ वेट ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर. म्हणजे बॉटम ऑफ द सिलेंडरवर काय एक्झर्ट होणार, फोर्स एक्झर्ट होणार, आणि ते किती असतं, mg एवढं असतं. म्हणजे F इज इक्वल टू काय येणार सांगा, किती फोर्स एक्झर्ट होणार, mg एवढं फोर्स एक्झर्ट होणार आहे. हे फिगर मध्ये दिसत आहे. लिक्विड कॉलम एक्झर्ट फोर्स F इज इक्वल टू mg विच इज अ वेट, mg म्हणजे काय असतं, वेट ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर. This force acts in the downward direction. Therefore, the pressure P exerted by the liquid column on the bottom of the cylinder is m काय आहे, mass of the liquid column आहे, आणि v म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड कॉलम आहे. हे सगळं समजलं. फोर्स किती एक्झर्ट होणार, mg एवढं, mg एवढं फोर्स त्याचं काय होणार आहे, एक्झर्ट होणार आहे. m म्हणजे काय, मास ऑफ द लिक्विड कॉलम. कळालं. आता बघा त्या सिलेंडरवर बॉटम साईडला जे फोर्स प्रेशर एक्झर्ट होणार आहे तर ते किती असणार आहे बघा, प्रेशर इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, फोर्स अपॉन एरिया. काय फॉर्म्युला असतो, फोर्स अपॉन एरिया, लक्षात ठेवा. मग फोर्स हे जनरली काय असतं, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असतं. मग काय सांगणार तुम्ही, प्रेशर एक्झर्टेड by the liquid column on the bottom of cylinder. इथं bottom of cylinder इज किती असणार, P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया असतं. मग अशीच बघितलेलं आहे आपण. प्रेशर इज इक्वल टू काय येणार, फोर्सचं काय आहे, mg आहे. फोर्स म्हणजेच काय आहे, mg आहे, आपण बघितलेलं आहे. तिची व्हॅल्यू इथं पुट करा, फोर्स इज इक्वल टू mg अपॉन काय येणार सांगा, एरिया येणार आहे. बरोबर. मग काय मिळणार बघा आपल्याला, बट डेन्सिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, रो म्हणजे डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, मास पर युनिट व्हॉल्यूम. हे माहित आहे आपल्याला. बरोबर. देअरफॉर मास इज इक्वल टू काय येईल बघा, आपलं फॉर्म्युला मास इज इक्वल टू काय येणार, ह्या केसमध्ये मास काय होणार बघा, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी होणार. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी रो, हा फॉर्म्युला. ही व्हॅल्यू ह्या केसमध्ये पुट करा mची. मग काय मिळणार बघा आता तुम्हाला, तर बघा काय मिळणार आहे बघा, P इज इक्वल टू मास म्हणजे काय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. कळालं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला काय मिळणार बघा, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता व्हॉल्यूम ह्या केसमध्ये काय येणार बघा, अगेन परत व्हॉल्यूमचा पण परत फॉर्म्युला येणार आहे बघा. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, एरिया इंटू हाईट. बरोबर ना. एरियाचा फॉर्म्युला काय असतो, मीटर लेंथ इंटू लेंथ स्क्वेअर असतो, इंटू हे हाईट म्हणजे काय, एक प्रकारची लेंथ आहे, लेंथ म्हणजे L क्यूब येणार. कशाचा फॉर्म्युला, लेंथ स्क्वेअर. एरियाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एरियाचा फॉर्म्युला L स्क्वेअर येणार, लेंथचा स्क्वेअर. हे माहित आहे की नाही आपल्याला, लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे लेंथचा स्क्वेअर. आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, L क्यूब असतो. हे बघितलेलं आहे आपण. व्हॉल्यूम इज इक्वल टू L क्यूब असतं. ह्याचं बघा मी काय करते, L स्क्वेअर इंटू L करते, लक्षात घ्या. V इज इक्वल टू काय मिळणार मग, L स्क्वेअर म्हणजे काय, एरिया आहे. बरोबर. आणि ही L म्हणजे ह्या केसमध्ये काय आहे, लेंथ म्हणजे हाईट आहे ह्या सिलेंडरची. मग इथं काय घेऊयात आपण, Lच्या जागी हाईट घेऊयात. बरोबर ना. A इंटू काय मिळणार मग आपल्याला, H हा फॉर्म्युला मिळणार व्हॉल्यूमचा, इंटू काय येणार, रो येणार आहे. बरोबर. मग मी फर्स्ट ऑफ ऑल काय फॉर्म्युला पुट करते, mच्या जागी काय पुट करावं लागणार मग आपल्याला बघा, mच्या जागी काय पुट करूयात आपण, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आहे. हा फॉर्म्युला कसा आला, कळाला ह्या फॉर्म्युल्यावरून. तर परत व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू काय असते, हाईट घ्या. बरोबर. हा फॉर्म्युला घेऊ शकतो आपण. मग काय येणार बघा, आपलं प्रेशर इज इक्वल टू मासच्या जागी काय येणार, एरिया, मासच्या जागी काय येणार, mच्या जागी ह्या केसमध्ये mच्या जागी AH रो, आणि काय येणार सांगा, G येणार आहे. AH रो आणि G अपॉन काय येणार सांगा, इथं अपॉन एरिया येणार. एरियाला एरिया काय होणार, कॅन्सल आउट होणार.
म्हणजे तुम्हाला काय फॉर्म्युला मिळाला बघा, प्रेशर किती मिळालं, एच रो जी हा फॉर्म्युला काय मिळाला, डिराईव्ह करून मिळालेला आहे. सोपं आहे. फक्त प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया हे माहीत पाहिजे. त्यानंतर प्रेशर फोर्स म्हणजे काय असतं, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हे माहीत पाहिजे, जी अपॉन एरिया. बट रो इज इक्वल टू काय असते, बट रो इज इक्वल टू डेन्सिटी असते, मास पर युनिट व्हॉल्यूम. मग मास इज इक्वल टू काय येणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग मास इज इक्वल टू काय येणार, व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, अगेन मी तुम्हाला इथं डिफाईन केलेलं आहे व्हॉल्यूम म्हणजे काय असतं हे लक्षात ठेवा. व्हॉल्यूम म्हणजे एल क्यूब असतं, याचं मी थोडीशी फोड केली, एल स्क्वेअर इंटू एल केलं. एल स्क्वेअर म्हणजेच काय, एरिया असतो, आणि एल म्हणजे इथं ह्या केसमध्ये हाईट घ्यायची आहे आपण, हाईट म्हणजे एक प्रकारची लेंथच आहे. मग हा ए एच फॉर्म्युला लिहू शकतो आपण इथं, ए एच रो. मग फक्त ह्या फॉर्म्युल्यात पी इज इक्वल टू एमची व्हॅल्यू काय पुट करायची, ए एच रो जी आहे तसं, अपॉन एला ए काय होणार, कॅन्सल, एच रो जी हा फॉर्म्युला प्रेशरचा ह्या केसमध्ये येणार आहे. कळालं. प्रेशर डज नॉट डिपेंड ऑन द एरिया ऑन द इमॅजिनरी सिलेंडर. बरोबर. एची टर्म कुठं दिसते का तुम्हाला, एरिया दिसतोय का, कुठं दिसत नाही. म्हणजे प्रेशर जे असतं ते एरियावर डिपेंड नसतं, लक्षात ठेवा. हे पण MCQ मध्ये विचारलं जातं तुम्हाला. म्हणजे आपण एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम किती आलं आपलं, पी इज इक्वल टू एच रो जी हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. हे अशा पद्धतीने डिराईव्ह केलेलं आहे आपण. ओके क्लास, थँक्यू.